हरे कृष्ण. गीतामृत या मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यातला 11वा अध्यायातला 26 आणि 27वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग यामधील 26 आणि 27वा श्लोक पाहूया. श्लोक असे आहेत. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहेवाव अनिपाल संगै भीष्मो द्रोण सुतपुत्र तथासो सहास्मदीयेरपि योधमुखै वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद् विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैः उत्तमांगैः. अर्थ असा आहे. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, पूर्वीच्या एका श्लोकांमध्ये भगवंतांनी अर्जुनाला जे काही पाहावयाची इच्छा होती ते दाखविण्याचे वचन दिले होते. आता अर्जुन पाहत आहे की विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी भीष्म द्रोण कर्ण आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र आणि त्यांचे सैन्य तसेच पांडवांचे स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे. यावरून दर्शविले जाते की कुरुक्षेत्री आलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुनच विजयी होईल. अपराजित समजल्या जाणाऱ्या भीष्मदेवांचाही संहार होणार असल्याचा उल्लेख या श्लोकात आढळतो. त्याचप्रमाणे कर्णाचाही संहार होणार आहे. केवळ विरुद्ध पक्षीय भीष्मांसारख्या महान योद्ध्यांचाच संहार होणार आहे असे नाही, तर अर्जुनाच्या पक्षातील काही महान योद्ध्यांचाही विनाश होणार आहे. तर आता याच्यामध्ये प्रामुख्याने कोणाकोणाचं वर्णन केलेलं आहे तर भीष्म कर्ण द्रोणाचार्य धृतराष्ट्रपुत्र आणि तसंच अर्जुन किंवा पांडवांच्या सैन्यामधील जे प्रमुख योद्धे आहेत त्या सर्वांचा उल्लेख आलेला आहे की जे भगवंतांच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत आणि काहींचा त्यांच्या दातांमध्ये अडकून चुराडा झाल्याचं सुद्धा अर्जुनाला दिसत आहे. तर याच्यामध्ये आपण थोडक्यात म्हणजे हे जे महायोद्धे आहेत तर त्यांच्या एक दोन फक्त आपण जे कॅरेक्टर किंवा व्यक्तिमत्व आहेत तर त्यांचं थोडस वर्णन आपण पाहूयात. तर याच्यातले पहिले आहेत ते म्हणजे भीष्म पितामह. तर अष्टवसूंपैकी म्हणजे पूर्वजन्मी अष्टवसूंपैकी द्यू किंवा प्रभास म्हणून एक जे वसू आहेत तर त्यांचा हा अवतार असं आपण म्हणू शकतो की भीष्म म्हणजे कोण आहेत तर ते पूर्वजन्मी मधले अष्टवसूंपैकी एक आहेत. तर आता ह्या अष्टवसूंची थोडक्यात आपण एक त्यांचा इतिहास पाहूयात थोडक्यात म्हणजे भीष्मदेवांचा. तर पृथुराजा
त्यांचे हे 8 पुत्र आहेत. आणि मग ते एकदा हे जे वसू आहेत ते स्वतः म्हणजे सपत्नी असे फिरायला जात असतात. मेरू पर्वत किंवा तिथल्या वनामध्ये भ्रमण करत असताना तिथं महर्षी वसिष्ठांची गाय नंदिनी तर ती त्यांना दृष्टिक्षेपात पडते. मग असं आहे की ह्या नंदिनी गाईचं दूध पिल्यानंतर नवयौवन किंवा सौंदर्य प्राप्त होतं. म्हणून ही गाय किंवा ह्या गाईचं दूध मिळावं तर अशी त्या वसूंच्या पत्नींची इच्छा असते. आणि मग हे जे वस्तू आहेत तर त्यातले हे द्यू किंवा प्रभास नावाचे जे वस्तू आहेत ते आपल्या इतर भावांना थोडस उद्युक्त करतात. राजमहलामध्ये आपण चोरून ती गाय घेऊन जातात. आणि मग संध्याकाळच्या वेळेत जेव्हा वसिष्ठ मुनींना लक्षात येतं की ही गाय नाहीये तर तेव्हा मग ते त्यांच्या अंतर्दृष्टी किंवा त्यांच्या तपोबलाने जाणतात की नक्की काय प्रकार घडलेला आहे. मग ते पृथ्वीराजाच्या महलात येतात आणि मग तिथे त्या वसूंना ते शाप देतात. काय शाप देतात की तुम्ही मनुष्य योनीमध्ये जन्म घ्याल म्हणून. आणि मग पृथ्वीराजा किंवा हे सगळे वसू आहेत तर ते त्यांची क्षमा याचना करतात. आणि मग वसिष्ठ मुनी त्यांना तो कार्यकाल हा म्हणजे काहीच दिवसांसाठी प्राप्त होईल असं त्यांना आपण म्हणतो ना उशाप देतात. आणि ते निघून जातात. मग हे जे पृथ्वीराजा आणि हे वसू आहेत तर ते हे गंगा नदीकडे येतात. आणि मग गंगा नदी काय म्हणतात की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्याल आणि मी तुम्हाला जन्मल्या जन्मल्या नदीमध्ये म्हणजे गंगा नदीमध्ये म्हणजे माझ्यामध्येच तुम्हाला समावून घेईल की जेणेकरून तुमचा हा मनुष्य जन्म आहे हा फार लांबणार नाही. मग शापाप्रमाणे हे जे वसू आहेत तर हे शंतनू राजा आणि गंगादेवी यांचा जेव्हा विवाह होतो तेव्हा म्हणजे शंतनू राजांना जेव्हा गंगा नदी दृष्टीपथात पडतात तेव्हा ते त्यांना लग्नासाठी मागणी करतात. तेव्हा गंगा नदी म्हणतात की मी जे काही करेन तर त्याच्यावरती तुम्ही प्रतिप्रश्न करायचा नाही. तर या एका अटीवरती त्या लग्न करतात. आणि मग त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना पहिला पुत्र होतो. आणि मग गंगा नदी जसा त्या पुत्राचा जन्म होतो तसा त्या गंगा नदीमध्ये ते बालक सोडून देतात. मग राजाला खूप वाईट वाटतं की असं का केलं म्हणून. परंतु त्यांना ते वचन लक्षात असतं की नाही आपण काही विचारणार नाही असं आपण वचन दिलेलं आहे. मग ते खिन्न होतात. मग नंतर दुसरा पुत्र होतो. परत त्या गंगा नदीमध्ये सोडतात. असं करत करत 7 पुत्र त्या गंगा नदीमध्ये सोडून देतात. आणि आता राजा खूप खिन्न होतो. आणि जेव्हा 8वा पुत्र होतो आणि गंगा देवी तिथे त्या पुत्राला घेऊन गंगा नदीमध्ये सोडायला निघतात तेव्हा मात्र राजा संतापतो आणि तू हे काय करतेस म्हणून विचारणा करतो. तर तेव्हा गंगा नदी म्हणतात की आता म्हणजे त्या सगळं संपूर्ण इतिहास सांगतात की का मी असं केलं. परंतु म्हणतात की आता तुम्ही तुमचं शपथ किंवा वचन तोडलेलं आहे त्यामुळे आता मी तुमच्या बरोबर राहू शकणार नाही. आणि मग त्या बालकाला घेऊन त्या निघून जातात. आणि मग तो एका वयामध्ये म्हणजे यौवन किंवा अशा एका वयापर्यंत येईपर्यंत त्याचं त्या पालन पोषण करतात. त्याला वेदांचं अध्ययन म्हणजे वेद त्याचं ज्ञान देतात. पुन्हा परशुरामजी हे त्यांना युद्धकला शिकवतात. तर अशा प्रकारे जेव्हा हा बालक थोडा किशोरवयीन या अवस्थेत येतो तेव्हा शंतनू राजा जेव्हा गंगेच्या ठिकाणी फिरत असतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की
कुणीतरी बाणांच्या साह्याने गंगा नदीचा प्रवाह अडवलेला आहे. आणि मग त्यांना ते खूप आश्चर्य वाटतं आणि पाहतात तर हा तर एक छोटा बालक आहे. मग तेव्हा गंगा नदी पुन्हा येतात आणि म्हणतात की हा तर तुमचाच पुत्र आहे आणि त्याचं नाव देवव्रत असं असतं. तर मग त्या देवव्रताला शंतनू राजाच्या हाती त्या सोपवून त्या तिथून निघून जातात. तर मग हाच देवव्रत जेव्हा शंतनूला म्हणजे शंतनू राजा हा निषाद राजाच्या पुत्री म्हणजे सत्यवती यांच्याशी त्यांना विवाह करायचा असतो. तर तेव्हा त्या निषाद राजाने काय अट घातलेली असते की माझ्या मुलीच्या पोटी जो बालक जन्माला घेईल जन्माला येईल तर त्याला हे राज्यपद मिळालं पाहिजे आणि ह्याची जर तुम्ही पूर्तता करणार असाल तरच मी माझ्या मुलीचा विवाह तुमच्याशी करून देईन. मग शंतनू राजानी आधीच देवव्रत यांना राज्यकारभार सोपवण्याचा निर्धार केलेला असतो. त्यामुळं ते खिन्न होतात. पण बरेच दिवस ही खिन्नता पाहून देवव्रतला जेव्हा हा सगळा वृत्त कळतं तेव्हा मग देवव्रत स्वतः त्या सत्यवतींच्या पित्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात की म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तर त्याच पद्धतीने होईल आणि मी राज्यकारभार करणार नाही अशी ते प्रतिज्ञा करतात. पण तरी सुद्धा ते म्हणतात की परंतु तुमचे जे पुत्र आहेत किंवा तुमचे जे वंशज आहेत ते मात्र हा अधिकार दाखवू शकतात. तर ही चिंता दूर करण्यासाठी मग ते देवव्रत दुसरी एक कठोर प्रतिज्ञा करतात. ते म्हणतात की मी आयुष्यभर ब्रह्मचर्य पालन करेन आणि त्यालाच भीष्म प्रतिज्ञा किंवा अतिशय कठोर तपश्चर्या किंवा कठोर वचन ते घेतात. म्हणून मग त्यांचं नाव भीष्म असं पडतं. असे हे भीष्मदेव आहेत की ज्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे. म्हणजे धर्म ज्ञान, राजनीती, युद्धकला या सर्वांमध्ये ते पारंगत आहेत आणि इतकी कठोर वचन त्यांनी घेतलेलं आहे. असे हे भीष्म पितामह आहेत. त्यामुळं त्यांना हरवू शकणं हे म्हणजे खूप दुरापास्त अशी गोष्ट आहे. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये दुर्योधन म्हणतात ना की जेव्हा ते सगळ्या सेनांचं दोन्ही सैन्यांचं जेव्हा ते निरीक्षण करत असतात तेव्हा ते आपल्या सैन्याला बळ मिळावं या दृष्टीने ते काय म्हणतात की आपलं सैन्याची अवस्था कशी आहे तर अपर्याप्तम तद अस्माकम बलम भीष्माभिरक्षितम. म्हणजे आपल्याकडं अमर्याद सैन्य आहे आणि ते कुणाच्या रक्षणाखाली आहे तर भीष्मदेवांच्या. आणि त्याच्याशी कम्पेअर करता जे पांडवांचं सैन्य आहे ते कसं आहे तर त्याची संख्या ही कमी आहे तुलनेनं. तर पर्याप्तम त्विदम एतेषाम बलम भीमाभिरक्षितम. म्हणजे अतिशय कमी संख्याबळ आहे पांडवांचं असं ते पहिल्या अध्यायामध्ये म्हणत असतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की प्रचंड संख्याबळ आहे आणि त्या कौरवांच्या सेनेचं सेनापती हे पद भीष्मदेवांकडे आहे. आणि हे अशा पद्धतीचं म्हणजे शक्तिबळ आहे, कौशल्याचं बळ आहे, संख्येचं बळ आहे. तर भौतिकदृष्ट्या तुलना जर केली तर पांडवांपेक्षा कितीतरी पटीनं खूप चांगल्या म्हणजे ह्या भौतिक दृष्ट्या आपण म्हणतो ना की कुठलं पारडं जड आहे तर कौरव सेनेचं आहे असं आपण पाहू शकतो की ज्याचे सेनापती हे भीष्मदेव आहेत. त्यामुळे आपल्याला काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. विजय तर आपलाच आहे. तर अशा पद्धतीने एवढे महारथी असे भीष्मदेव या कौरवांच्या सेनेचे सेनापती आहेत. परंतु भगवंतांना हेच तर दाखवून द्यायचे की कितीही संख्याबळ असू देत, कितीही शक्ती असू देत, परंतु जर अनैतिकतेच्या बाजूनी जर कुठलाही मोठा योद्धा असेल तरी सुद्धा
त्या योद्ध्याला पराजय हा त्याचा निश्चित आहे. आणि हेच दाखवण्यासाठी त्यांनी भीष्मदेवांचा अशा पद्धतीने त्यांनी ती भूमिका भीष्मदेवांना दिलेली आहे की सर्व काही भौतिकदृष्ट्या ज्ञानाचं बळ, कला कौशल्याचं बळ, पुन्हा युद्धकलेचं बळ हे सगळं आहे, परंतु केवळ त्यांनी कौरवांची बाजू घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचा पराजय हा निश्चित आहे किंवा त्यांचा मृत्यू सुद्धा निश्चित आहे. तर अशा पद्धतीने भीष्मदेव यांची आपण एक भूमिका आपण पाहू शकतो. दुसरं काय आहे की स्वतः म्हणजे पांडव आणि कौरव यांचे गुरु द्रोणाचार्य हे सुद्धा त्या मुखामध्ये, भगवंतांच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. तर हे द्रोणाचार्य जे आहेत हे भरद्वाज ऋषींचे पुत्र आहेत आणि परशुरामजींचे शिष्य आहेत आणि त्यांचा जन्म एका द्रोणामध्ये झालेला आहे, द्रोणीमध्ये, म्हणून त्यांचं नाव द्रोणाचार्य आहे. मग जेव्हा कृपी आणि द्रोणाचार्य यांचा विवाह होतो तर त्यांचा पुत्र हा अश्वत्थामा हा जेव्हा लहान असतो तर त्याला दूध देण्यासाठी सुद्धा त्यांचं आर्थिक म्हणजे त्यांच्याकडे तेवढी आर्थिक स्थिती नसते की त्या बालकाला दूध दिलं जाईल. तर एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये हे द्रोणाचार्य असतात. मग त्यांना लक्षात येतं की आपले जे लहानपणीचे जे मित्र आहेत द्रुपद राजा, तर ते आता मोठे राजा आहेत, तर त्यांच्याकडनं आपल्याला काही मदत मिळतीये का हे पाहण्यासाठी जेव्हा ते द्रुपद राजाकडे जातात तर तेव्हा द्रुपद राजा त्यांच्या दारिद्र्यावरून त्यांना अपमानित करतात आणि हा अपमान सहन होत नाही त्यांना आणि म्हणून ते ठरवतात की द्रुपद राजाचा एक बदला किंवा त्यांच्या विरोधात द्रोणाचार्य जातात. आणि मग जेव्हा भीष्मदेवांनी द्रोणाचार्यांचं हे जे युद्धकला त्यांनी ते पाहतात, कारण जेव्हा द्रोणाचार्य हे परशुरामजींकडे जातात तेव्हा परशुरामजी म्हणतात तू थोडासा उशीर केला, कारण माझ्याकडे जे काही आहे ते मी सगळ्यांना दिलेलं आहे, केवळ आता माझ्याकडं जे काही ज्ञान आहे तेवढं मी तुला देऊ शकतो. आणि मग ते ज्ञान ग्रहण करून द्रोणाचार्य युद्धकलेमध्ये अतिशय निपुण बनतात आणि मग त्यांची ही युद्धकला पाहून भीष्मदेव हे त्यांना एक हे म्हणजे प्रपोजल देतात की तुम्ही आमच्या पांडव आणि कौरव हे जे आहेत आमचे पौत्र, तर त्यांना तुम्ही हे द्या म्हणून युद्धकलेचं शिक्षण द्या. आणि मग त्या ह्याच्यामध्ये ते द्रोणाचार्य किंवा गुरु म्हणून ते नावारूपास येतात. आणि त्यामुळं हे जे आहेत द्रोणाचार्य हे सतत कौरवांच्या बाजूनी त्यांचं काय म्हणतो आपण, कौरवांच्या बाजूने ते लढलेले दिसतात आणि ते द्रुपद राजाच्या विरोधात असतात. आणि म्हणून द्रुपद राजाचा जो पुत्र आहे तर ते पण आहे की भीष्मदेव हे अंबालिकाची जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये शिखंडी नावाचा जो आपण म्हणू शकतो की स्त्री रूपामधलाच म्हणजे पुरुष असं जो आहे तर तो भीष्मदेवांच्या मृत्यूचं पण कारण ठरतो. तर अशा पद्धतीने ही जी त्यांची हिस्ट्री आहे भीष्मदेवांची म्हणा किंवा द्रोणाचार्यांची, तर ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेऊ शकतो की ते परिस्थितीमुळं कौरवांच्या बाजूनी ते लढायला तयार झालेले आहेत. आणि द्रोणाचार्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा दृष्टद्युम्न याच्याद्वारे ते मारले जातात. तर त्याची पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा म्हणजे अश्वत्थामावरती त्यांचं अतिशय अतोनात प्रेम असतं स्वतःच्या मुलावरती, परंतु जेव्हा
अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा अशी जेव्हा युधिष्ठिर घोषणा करतात, तर तेव्हा ते हतबल होतात आणि स्वतःची शस्त्र ते सोडून देतात आणि त्या अवस्थेमध्ये दृष्टद्युम्न त्यांचा शिरच्छेद करतात. तर अशा पद्धतीने द्रोणाचार्य हे सुद्धा नंतर मृत्युमुखी पडतात. तसंच भीष्म पितामह सुद्धा जेव्हा शिखंडीला पाहतात, म्हणजे त्यांनीच तो उपाय खर तर पांडवांना सांगितलेला असतो, कारण अपराजित असतात ते, म्हणजे इतक्या सहजासहजी पांडवांकडून भीष्मदेवांना मारणं अशक्य असतं. आणि मग भीष्मदेव म्हणतात की एक तर पांडव तरी मारले जातील, नाही तर श्रीकृष्णांना त्यांची प्रतिज्ञा तरी मोडावी लागेल आणि त्यांना शस्त्र हातात घ्यावं लागेल. आणि मग स्वतःच्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी आणि भीष्मदेवांची ही जी इच्छा आहे, तर ह्याला प्रतिसाद म्हणून भगवंत स्वतः म्हणजे रथाचं जे चाक आहे ते घेऊन अतिशय लाल बुंद असे डोळे अतिशय आवेशाने ते भीष्मदेवांवरती ते प्रहार करण्यासाठी सज्ज होतात. आणि ते रूप पाहून भीष्मदेव खर तर खूप समाधानी होतात आतून. आणि अशा पद्धतीने श्रीकृष्ण सुद्धा ही प्रतिज्ञा आपल्या भक्तासाठी मोडतात. आणि मग भीष्मदेवांनी सांगितलेल्या उपायाप्रमाणे शिखंडीला त्या युद्धाच्या भूमीवरती आणलं जातं. आणि मग तेव्हा भीष्मदेव हे शस्त्र खाली ठेवतात आणि त्या वेळी अर्जुन त्यांना म्हणजे शरशय्येवरती म्हणजे इतके बाण मारतात की त्या शरशय्येवरती भीष्मदेव पहुडलेले असतात आणि इच्छामरण नंतर ते पत्करतात. तर अशा पद्धतीने भीष्मदेव किंवा द्रोणाचार्य यांचा सुद्धा मृत्यू हा होणार असतो अशा पद्धतीने. परंतु ते होण्याआधी, ही नंतरची गोष्ट आहे, परंतु ते होण्याआधीच भगवंत इथं काय दाखवतायत की तू पूर्वी काय म्हणालेलास की मी माझ्या म्हणजे वरिष्ठ अशा पितामहांना कसं मारू, कारण जर आपल्या कुळामधील ज्येष्ठ लोकांचा जर विनाश झाला तर ती जी कुळ परंपरा आहे ही कोण शिकवणार. आणि दुसरं, गुरूंना कसं काय मारायचं. जर अशा पद्धतीने गुरु नसतील किंवा आपल्या घरामध्ये ज्येष्ठ लोक नसतील तर हा कुळाचार संपुष्टात येईल आणि संपूर्ण परिवारामध्ये अधर्म किंवा अधर्माचं राज्य संपूर्ण कुळामध्ये किंवा समाजामध्ये पसरेल. तर ही जी भीती होती व्यक्त केलेली अर्जुनाने आणि म्हणून युद्धास नकार दिला होता, तर त्यातलं हे एक कारण होतं. तर तेव्हा आता भगवंत इथं काय दाखवून देत आहेत की तुझा हा समज आहे ना की मी पितामह भीष्मांना कसं मारू किंवा द्रोणाचार्यांना कसं मारू, तर पहा मी आधीच त्यांना मारलेलं आहे. तर अशा पद्धतीने भगवंत आश्वस्त करतायत की तू कर किंवा नको करू, यांचा मृत्यू मात्र निश्चित आहे. फक्त भगवंत आता काय सांगतायत की तू तुझं कर्म कर आणि ह्या कर्माचं श्रेय घे. ऑलरेडी सगळ्यांना मृत्यू हा मी दिलेला आहे. तर आपण पाहू शकतो की कितीही मोठे असे भीष्मदेव असू देत किंवा या पांडव आणि कौरव सैन्याचे गुरु द्रोणाचार्य असू देत, तर की ज्यांनी हे चक्रव्यूहाची रचना केलेली आहे, तर कितीही निपुण असे लोक असू देत तरी सुद्धा त्यांचा मृत्यू हा अटळ आहे. तर हे दाखवून देत आहेत. आणि त्याच्याबरोबर कर्ण आहे जे सूर्यपुत्र किंवा कुंतीपुत्र आहेत, त्याच्यासोबत बाकीचे जे कौरव आहेत तर ते सगळे, तसंच अर्जुनाच्या बाजूने किंवा पांडवांच्या बाजूने असलेले जे काही महान योद्धा आहेत, तर ते सुद्धा सगळे भगवंतांच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. तर इथं केवळ असं नाहीये की भगवंतांच्या विरोधी बाजूचे जे काही लोक आहेत किंवा सैन्य आहे
केवळ त्यांचा मृत्यू नाहीये, तर अर्जुनाच्या बाजूने जे लढत आहेत तर त्यांचा सुद्धा मृत्यू होताना अर्जुनाला दिसत आहे. तर आता ही गोष्ट आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो? तर मृत्यू ही गोष्ट अटळ आहे. मग ते कितीही चांगली व्यक्ती असू देत किंवा कितीही वाईट व्यक्ती असू देत, मृत्यू हा कोणालाही टळलेला नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग भगवंत मृत्यू कशा प्रकारे देत आहेत, तर याच्यावरनं भगवंतांचं म्हणजे कुठल्याही प्रकारे भगवंतांनी मृत्यू देऊ देत, भगवंतांचा हा एक आपल्या किंवा प्रत्येक जीवाप्रती खरं तर ते प्रेमच आहे. म्हणजे एखादा रुग्ण हा कुठल्या तरी आजाराने ग्रस्त असेल तर त्याला कुठलं औषध द्यायचं हे त्या आजाराची अवस्था पाहून ठरवलं जातं. म्हणजे काही जणांना केवळ औषधं दिली, काहींना नुसतं पथ्य पाणी सांगितलं तरी सुद्धा आजार बरे होतात. पण परंतु काही आजार हे जर खूप मुरलेले असतील तर मग त्यांना ऍडमिट करावं लागतं, काहींना आयसीयू मध्ये ठेवावं लागतं. मग इंजेक्शन्स आहेत, सलाईन आहेत, अजून पुढे अवस्था गेली तर नाका तोंडात नळ्या लावाव्या लागतात. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की आजार किती खोल आहे, त्याच्यानुसार उपचार सुद्धा बदलतात. तसंच मग भगवंतांच्या आपण भगवंतांचे सर्वजण आपण आपले स्त्रोत हे भगवंत आहेत आणि आपण त्यांच्यापासून विन्मुख झालेलो आहोत. हाच तर आपला आजार आहे की आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि आपण भगवंतांना विसरलेलो आहोत. आणि त्यामुळं खर तर आपण या भवरोगाचे बळी पडलेलो आहोत. मग हा आजार दूर करण्यासाठी भगवंत सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळी औषधं वापरतात. तर वरकरणी असं वाटतं की भगवंत त्यांच्या भक्तांच्या प्रती थोडेसे आपण म्हणतो ना पार्शल किंवा थोडस एक सॉफ्ट कॉर्नर किंवा त्यांची खूप काळजी घेत आहेत आणि बाकीच्यांवरती मग प्रेमच नाहीये का? तर असं नाहीये. तर भगवंत समोर असताना ह्या कौरव सेनेला मृत्यू आलाय किंवा पांडवांच्या सेनेला मृत्यू आलेला आहे, तर यासारखं सौभाग्य कुठलंच असू शकत नाही की प्रत्यक्ष भगवंतांच्या समक्ष मृत्यू येणं. त्यामुळे त्यांची गती ही निश्चितपणे उच्च लोकांमध्ये आहे, हे तर आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा शिशुपालला जेव्हा भगवंतांनी मारलं, तर त्यांचा जेव्हा वध केला 100 अपराध झाल्यानंतर, तेव्हा शिशुपाल तो जो आत्मा आहे त्यांचा तो भगवंतांच्या शरीरामध्ये प्रवेशित होताना सर्वांना दिसला. म्हणजे भगवंतांनी स्वतः म्हणजे त्याला आपल्यामध्येच सामावून घेतलं. पुतनेचा वध आपण लक्षात घेऊ शकतो की त्यांना सुद्धा गोलोकमध्ये स्वतःच्या आईच्या स्थानी त्यांना म्हणजे आईचं स्थान त्यांनी प्रदान केलं. तर अशा पद्धतीने राक्षस असू देत किंवा भक्त असू देत, तर भगवंत सगळ्यांवरती खूप प्रेम करतात. फक्त औषध कुठलं मिळेल हे मात्र त्या त्या जीवाच्या कर्मानुसार ते ठरत असतं. तर या सगळ्यामध्ये आपण काय लक्षात घेऊ शकतो आपल्या दृष्टीने? तर कुठलीही परिस्थिती असू देत, भौतिक दृष्ट्या खूप असं आपल्याला जाणवू शकतो ना की किती पण प्रतिकूल परिस्थिती असू देत. आता आपण जर कौरव सेना आणि पांडव सेना यांचं जर आपण तुलना केली तर कौरव सेना ही भौतिक दृष्ट्या खूप म्हणजे खूप चांगल्या स्तरावरती आहे आणि पांडव त्या मानानं त्यांचं बळ हे फार कमी आहे. तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण अनुभवू शकतो की खूप प्रतिकूल परिस्थिती जेव्हा येते तेव्हा आपल्याला असं जाणवतं की आपण एकटेच आहोत, आपल्या बाजूनी कुणीच नाहीये, असं आपल्याला कधी कधी अशा परिस्थितीमध्ये टाकलं जातं. जसं द्रौपदीची परिस्थिती होती वस्त्रहरणाच्या वेळेस,
किंवा छोट्या प्रल्हादाची पण परिस्थिती होती. तर ह्या सगळ्या उदाहरणावरनं आपण काय लक्षात घेतलं पाहिजे, की कुठलीही परिस्थिती असू देत, जेव्हा आपण भगवंतांचा आश्रय घेतो आणि भगवंतांना पूर्णपणे समर्पित होतो, तेव्हा भगवंत आपल्याला त्या प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा खूप सुखरूपरित्या बाहेर काढतात. म्हणजे परमपूज्य राधानाथ महाराज या बाबतीत खूप छान असं कोट सांगतात. त्यांचे विचार आपण पाहूयात, की या जगातील अडचणी ह्या कशा असतात, तर या जगातील अडचणी आत्मसाक्षात्कारानं नाहीशा होणार नसतात. तर भक्ती ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला अनुभूतीच्या सखोल स्तरावरती सुसज्ज करत असते. म्हणजे कितीही आपण आत्मसाक्षात्कार किंवा खूप ज्ञान ग्रहण केलं किंवा खूप बळ कमवलं, ऐश्वर्य कमवलं, आणि तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी जेव्हा आपण एखादं संकटाचा सामना करतो, तर तेव्हा आपल्याला तितकंसं म्हणजे त्या ह्याच्यातनं आपण बाहेर येऊ, परंतु जी अनुभूती आहे किंवा भगवंतांचा आश्रय जो आहे तो आपल्याला केवळ भक्तीमुळेच मिळू शकतो, असा याचा अर्थ आहे. आणि म्हणून भगवंतांचा अशा पद्धतीने भगवंत अशा का परिस्थितीमध्ये टाकतात, तर भगवंतांचा आपल्याला खरोखर जर आश्रय घ्यायचा असेल तर आपल्याला कशानं तरी पूर्णपणे हेलावून सोडावं लागतं. आणि हीच या भौतिक जगाची मुख्य प्रवृत्ती आहे. आपण पाहू शकतो ना की या परिस्थितीमध्ये सुद्धा अर्जुन किंवा पांडव यांचं सैन्य पाहता आणि कौरवांचं सैन्य पाहता अर्जुन सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये आहेत. अर्जुनाची पहिल्या ह्याची अवस्था जी काही झालेली आहे की त्यांचं गांडीव धनुष्य हे गळून पडालं. तर ते त्यांच्या करुणेपोटी, म्हणजे इतक्या परिस्थितीमध्ये ते भगवंत आपल्या भक्ताला सोडतात की तेव्हा जाणवतं की अरे आता कशाचा आश्रय घेऊ. आणि जेव्हा आपण भगवंतांचा आश्रय घेतो तेव्हा मात्र परिस्थिती ही पूर्णपणे भगवंत स्वतःच्या हातात घेतात आणि त्यातून आपल्याला सुखरूपपणे बाहेर काढतात. म्हणूनच श्रीकृष्ण काय म्हणतात की अनन्याश्चिंतयो माम ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे काही तुमच्याकडे कमी आहे ते त्याचा पुरवठा मी करतो आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याचं रक्षण मी करतो. या बाबतीत श्रीकृष्ण आपल्याला आश्वस्त करतात. फक्त आपल्याकडे काय पाहिजे तर अनन्याश्चिंतयो माम, औषध घेत राहणं हे महत्वाचं आहे, परिस्थिती कुठली असू दे. तर अर्जुनाने तेच केलेलं आहे की जेव्हा त्यांचा गांडीव धनुष्य गळून पडतो तेव्हा ते समर्पित होऊन श्रीकृष्णांचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. आणि श्रीकृष्णांचा आश्रय घेतलाय म्हणजे काय, की श्रीकृष्णांच्या वाणीचा उपदेशांचा आश्रय घेतलाय आणि त्यानुसार ते कर्म करण्यास नंतर सुसज्ज किंवा तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने ही समर्पणाची भावना आवश्यक असते. त्यामुळं सर्व कार्य ही भगवंतच घडवून आणणार आहेत. फक्त आपल्याला त्या त्या परिस्थितीनुसार निमित्त मात्र बनणं आवश्यक राहतं. आता इथे आपण पाहू शकतो की काळरूप अशामध्ये काळरूपामध्ये भगवंत दर्शन देत आहेत आणि त्यांचं जे इंद्रिय आहे, आपण मुखावाटे आपण भोजन करतो किंवा युद्ध करायचं असेल, एखाद्याला मारायचं असेल तर हात पाय याचा वापर करतो. परंतु इथं भगवंतांनी काय केलेलं आहे की या लोकांना मारण्यासाठी ते त्यांच्या मुखामध्ये जाताना दिसत आहेत अर्जुनाला. तर अशा पद्धतीने भगवंतांची इंद्रिय ही अचिंत्य आहेत आणि काळाच्या रूपानं ह्या सगळ्यांचा ते ग्रास किंवा घास घेत आहेत. आणि अर्जुनाला केवळ म्हणतायत की तू केवळ निमित्त मात्र हो, विनाश तर अटळ आहे. त्यामुळं जी गोष्ट म्हणजे मृत्यूला टाळणं ही गोष्ट कुणालाच शक्य नाही. तर या मृत्यूला घाबरायचं कशाला.
आणि आपलं कर्तव्य का सोडायचं. तर हा उद्देश किंवा हा उपदेश खर तर या विश्वरूप दर्शनानं भगवंतांनी अर्जुनाला तो उद्देश उलगडून दाखवलेला आहे आणि आपल्या कार्यासाठी प्रवृत्त हो अशा पद्धतीने ते त्यांना निर्देश करत आहेत. तर आपण पण पाहू शकतो की ज्या गोष्टी अटळ आहेत किंवा या जगाचा जो काही नियम आहे, तर आपण देखील कुठली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण भगवंतांचा आश्रय घेऊ, एवढं जर आपण विचार करू शकलो आणि इतरांना सुद्धा श्रीकृष्णांचा आश्रय घेण्यासाठी मदत करू शकलो, तर तेच आपलं खरं तर कर्तव्य आहे, ना की कुठली परिस्थिती बदलवण्याचा किंवा कुठली परिस्थिती आपण त्याच्यामध्ये काहीतरी व्यत्यय आणणं किंवा अशा पद्धतीने करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून भगवंतांचा आश्रय घेणं हे आपलं खरं तर कर्तव्य आहे. आणि भगवंतांचा आश्रय घेणं म्हणजे काय, तर भगवंतांना पूर्णपणे समर्पित होणं, म्हणजे भगवंतांचं नामाच्या स्वरूपामध्ये, जे नामाच्या स्वरूपामध्ये भगवंत अवतरित झालेले आहेत, तर त्यांचा संग करणं कुठल्याही परिस्थितीमध्ये हेच केवळ आपलं एकमेव कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करण्यासाठी मग जसं आपण म्हणतो ना की स्वयंपाक करायचा आहे, तर तो करण्यासाठी ती प्रोसिजर किती हार्डली 1 तासाभराची राहू शकते, तास किंवा 2 तास. परंतु ते फोडणी करायची तर त्याच्या आधी भाजीचं कटिंग करणं किंवा कणिक मळायची तर मग पहिले बाजारातून तो गहू आणणं, निवडणं, दळून आणणं, ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत, तर ह्या सगळ्या जेव्हा होतात तेव्हा आपण स्वयंपाक तास 1.5 तासामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे आपलं एकमेव कर्तव्य काय आहे की भगवत नामाचा आश्रय घेणं. परंतु भगवंतांचं नाव घेण्यासाठी आपल्याला तयारी काय करावी लागते, तर दिवसभरातलं जे आपलं आचरण आहे, तर ते आपण योग्य भावनेने किंवा योग्य प्रकारे जर केलं, तर नामस्मरणाचा जो मुख्य कृती आहे, तर ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. आपण बऱ्याचदा पाहतो की जर आपण एखाद्याला काही अपशब्द बोललो असू, तर त्या दिवशी आपलं नामस्मरण हे तितकंसं चांगलं होत नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण आचरण सुद्धा आपलं व्यवस्थित करतो, तर ही सुद्धा नामस्मरणाची एक पूर्वतयारी असते. आणि मग जेव्हा आपण नामस्मरणाच्या किंवा जपाच्या रूपानं भगवंतांचा आश्रय घेतो, तेव्हा मात्र आपण निर्भय होतो आणि मग आपल्याला भगवंतांच्या अशा 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 पद्धतीच्या ज्या प्रिस्क्रिप्शनची गरज पडत नाही, की जी या आत्ता युद्धभूमीवरती महान योद्ध्यांना सुद्धा त्यांच्या अक्राळ विक्राळ ह्याच्यामध्ये जाऊन अतिशय क्लेशदायक, म्हणजे भौतिकदृष्ट्या आपण पाहू शकतो की हा मृत्यू जो आहे, म्हणजे शरशय्येवरती अनेक दिवस थांबून मग इच्छामरण भीष्मदेवांनी पत्करलं, तर हा इतका वेदनादायी मृत्यू आहे. तर अशा पद्धतीचं जेव्हा आपण देखील जेव्हा भगवंतांचा आश्रय घेतो आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा अशा पद्धतीच्या क्लेशदायक परिस्थितीला आपण सामोरे म्हणजे जाण्यापासून आपल्याला रोखलं जाऊ शकतं. आणि काळ रूपाने आपण सुद्धा भगवंतांचा आश्रय किंवा मृत्यू रूपाने घेणार आहोत, परंतु हा मृत्यू हा वेदनादायी ठरू नये. आपण हे शिकू शकतो की आपलं आचरण किंवा आपण किंवा नैतिकतेच्या क्लेशदायक अशा पद्धतीने मृत्यूला सामोरे आपण जाणं
टाळण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. तर अशा पद्धतीने या श्लोकांवरती विवेचन करण्याचा मी प्रयत्न केला. जर कुणाला याच्यामध्ये काही शंका असतील किंवा काही चुकलं असेल, काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. हरे कृष्ण. हरी बोल. थँक यू. ऍक्च्युली